कल्याण पूर्व परिसरात एका 13 वर्षीय मुलीचं अपहरण करून हत्या प्रकरणात त्यांच्या शेजारी राहणाऱ्या लोकांचं काय मत आहे आपण जाणून घेऊया। काय सांगाल तुम्ही? त्यांच्या शेजारी राहतात, काय परिस्थिती होती? परिस्थिती साहेब लय बिकट आहे। त्यांच्या ते सगळे माणूस घबरत होते आणि बाई आणि पोरी यायला जायला त्याला बघून घबरत होती। त्याच्या फार इथे भीती होती आणि त्याच्यावर 5-6 गुन्हा होते। ते सुटून आला होता जेलमधून, इथे त्याची दादागिरी चालत होती। त्या दिवशी पण जी मुलगी आहे ती कशी बाहेर निघालेली आणि कसं म्हणजे त्यावेळेला पोलीस आलेले का? तिच्यावरती अनेक गुन्हे त्याच्यावरती आहेत, तरी तो त्याच्या मनात भीती नव्हती काय? ते लहान पोरगी होती साहेब, त्याला माहीत नाही। तो दुकानात सामान घ्यायला आली आणि जात होती, त्याला धरून घेऊन गेला आणि त्याच्या संगी बलात्कार केला आणि त्याचा जीव मारून टाकला। त्याला त्याच्या संगी न्याय आम्हाला भेटायला पाहिजे। त्याला ऑन द स्पॉट या तर एन्काउंटर करा, नाही तर त्याला लवकरात लवकर फाशी द्या। तुम्हाला कसं कळालं? कधी आले ते? आणि डॉग स्क्वॉड पण या ठिकाणी आले का? कसाऊ गाडी आली? डॉग स्क्वॉड पण आले, सगळे ते जे आहे न्यूजवाले पण आले आणि जे आरोपी आहे ते पोलीस साहेबां लोकला धरले त्याला। आता ते आहे जे कारवाई ते पोलीस साहेब लोक करणार। आता तुम्हाला या परिसरामध्ये तुम्ही राहतात आणि अनेक वर्षापासून काय सांगाल की काय व्हायला पाहिजे? होईल साहेब येत पाहिजे की न्याय व्हायला पाहिजे। ते एवढा मोठा ते प्रकार घडला ना, ते दुसऱ्याच्या संगी परत व्हायला नाही पाहिजे। ते न्याय पाहिजे आम्हाला। एकंदरीत आपण पाहायला गेलं तर अजूनही काही शेजारी आहेत। दादा, काय सांगाल? आपल्या परिसरामध्ये मुलीबरोबर काय भीती वाटते का आणि काय हे सांगाल? हमको बोलने में दिक्कत है इसके काका, तुम्ही काय सांगाल? एक या ठिकाणी राहतात, एका लहान मुलीबरोबर अशा प्रकारची घटना आहे, कसे निषेध करणार? काय वाटते तुम्हाला? बिल्कुल एकदम बिल्कुल बहुत निंदनीय है। जो भी है बिल्कुल एकदम गलत, न्याय होना चाहिए उसका। 3 से 4 ऐसे 6 गुने उसके ऊपर दर्ज है। क्या लगता है कि उस टाइम पे कोर्ट से छूट के आया था, कहीं ना कहीं उसको वहाँ पर अंदर रहता तो बच्चे की जान बचती, ऐसा लगता है? ऐसी घटना को तो शूट आउट होना चाहिए ताबड़तोड़, बिल्कुल इसमें बेसंकोच। जिस माँ बाप पे गुजरी है, आपके सामने भी बच्ची कभी कभी घूमती थी, और जो हुआ है क्या लगता है क्रूरता है ये? बहुत ज़्यादा क्रूरता की है उन्होंने, बहुत ज़्यादा निंदनीय है जो भी है। दहशत बताए जा रहे हैं यहाँ पर, जिस तरह बताया किस तरह दहशत थी। कुछ वो आने के बाद में कुछ स्कूल भी बंद हुआ करते थे, लोग भी बाहर नहीं निकलते थे, कैसी दहशत थी? नहीं, ये तो था, वो पहले से उससे लोग बच बचाव के दूर रहते थे, उससे ज़्यादा बातें नहीं करते थे, हट जाते थे वहाँ से, लेकिन गलत तो था ही। एकंदरीत पाहायला गेलं तर त्याची क्रूरता ही सगळ्यांना माहिती। तो आल्यानंतर परिसरामध्ये सगळेच लोक गायब व्हायचे। परिसरामधली लोक घरातनं, महिला असतील, छोट्या लहान मुली असतील, घरातनं बाहेर निघत नव्हत्या, अशी दहशत त्याची होती। मात्र 6 गुन्हे दाखल होऊन नेहमी तो सुटून यायचा आणि आपला दरारा आणि आपली भीती ही कायम ठेवायचा। यावेळेस तरी कुठंतरी त्याचं एन्काउंटर करावं आणि पुढे होणारे अत्याचार थांबवावे, अशी मागणी जी आहे ती स्थानिकांकडून केली जात आहे। सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।